नमस्कार मित्रांनो. आज आपण ऐकणार आहोत बुद्धीचे दैवत असलेल्या आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची एक अतिशय सुंदर आणि चतुर गोष्ट. गोष्टीचे नाव आहे ज्ञानाचे फळ आणि बाप्पाची बुद्धी. एकदा कैलास पर्वतावर भगवान शिव आणि माता पार्वतीकडे एक अतिशय चमत्कारी आणि दिव्य ज्ञानाचे फळ होते. ते फळ मिळवण्यासाठी बाप्पा आणि त्यांचे मोठे भाऊ कार्तिकेय दोघांमध्येही चुरस निर्माण झाली. दोघेही म्हणू लागले, "हे फळ मला पाहिजे." तेव्हा शिव-पार्वती यांनी एक अट ठेवली. ते म्हणाले, "तुमच्या दोघांपैकी जो कोणी सर्वात आधी संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा करून इथे परत येईल, त्यालाच हे ज्ञानाचे फळ मिळेल." हे ऐकताच कार्तिकेय आपल्या वेगात उडणाऱ्या मोरावर बसले आणि संपूर्ण ब्रह्मांडाची प्रदक्षिणा घालण्यासाठी वेगाने निघून गेले. पण आपल्या गणपती बाप्पाचे वाहन तर एक लहानसा उंदीर होते. उंदरावर बसून संपूर्ण ब्रह्मांडाची चक्कर मारणे खूप कठीण होते आणि त्यासाठी खूप वेळही लागणार होता. पण आपले बाप्पा तर बुद्धीचे दैवत आहेत. त्यांनी शांतपणे विचार केला आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक सुंदर हसू आले. बाप्पाने काय केले माहीत आहे? त्यांनी माता पार्वती आणि भगवान शिव यांना एकत्र एका आसनावर बसवले. त्यांना अत्यंत आदराने नमस्कार केला आणि त्यांच्या भोवती मनोभावे 3 प्रदक्षिणा घातल्या. काही वेळाने कार्तिकेय संपूर्ण पृथ्वीची प्रदक्षिणा करून दमून भागून कैलासावर परत आले. पण तिथे पोहोचताच त्यांना मोठा धक्का बसला. बाप्पा आधीच तिथे आरामात बसले होते. कार्तिकेयाने आश्चर्यचकित होऊन विचारले, "गणेशा, तू तर कुठे गेलाच नाहीस. मग तू माझ्या आधी प्रदक्षिणा कशी पूर्ण केलीस?" तेव्हा बाल गणेशाने अतिशय नम्रपणे उत्तर दिले, "भैया, माझ्यासाठी माझे माता-पिता म्हणजेच माझी आई आणि माझे वडील हेच माझे संपूर्ण ब्रह्मांड आहेत. त्यांची प्रदक्षिणा करणे म्हणजेच संपूर्ण विश्वाची प्रदक्षिणा करण्यासारखे आहे." बाप्पाचे हे बुद्धिमत्तेचे आणि प्रेमाने भरलेले उत्तर ऐकून शिव-पार्वती अत्यंत प्रसन्न झाले. त्यांनी बाप्पाचे कौतुक केले आणि ते ज्ञानाचे दिव्य फळ गणपती बाप्पाच्या हातात दिले. तर मित्रांनो, या गोष्टीवरून आपल्याला काय शिकायला मिळते? आपले आई-वडील हेच आपले जग आहेत. त्यांचा आदर करणे आणि त्यांची सेवा करणे हीच या जगातील सर्वात मोठी पूजा आणि खरी बुद्धिमत्ता आहे. गोष्ट आवडली असल्यास नक्की म्हणा, "गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती